नमस्कार, भूमी की रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवला आहे वांग्याचा भरीत। अगदी चमचमीत मस्त लुसलुसीत असा वांग्याचा भरीत। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं सर्वात प्रथम मी जिरं, मोहरी, मिरची आणि 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये अद्रक, लसूण, जिरं आणि टोमॅटोची पेस्ट घालून सर्व मिश्रण छान हलवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं तांबूस कलर येईपर्यंत हे सर्व मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता कांदे आणि आपली पेस्ट छान परतून घेतलेली आहे। कलर पण चेंज झालेला आहे। नंतर त्यामध्ये गरम मसाला, हळद आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून आपल्याला सर्व एकजीव करून पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये तिखट, चवीनुसार मीठ टाकून आपल्याला थोडं पाणी टाकून हे सर्व मिश्रण छान 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर अगदी कढईला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी इथं थोडं दही टाकलेलं आहे। दही हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। इथं मी दह्याचा वापर केलेला आहे। माझ्याकडे दह्या टाकलेला भरीत आवडतो त्यामुळे इथं मी दही टाकलेलं आहे। अशा प्रकारे दही टाकल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही पुन्हा छान तेल उतेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। नंतर यामध्ये मी भाजून घेतलेले वांगे टाकणार आहे। वांगे आधीच मी भाजून ठेवलेले होते। वांगे भाजण्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार। अशा प्रकारे इथं मी जवळपास 1 किलो वांगे भाजून घेतलेले होते आणि इथं हे सर्व मिश्रण आपल्याला टाकून अगदी 2 ते 3 मिनिटं शिजवायला ठेवायचे आहे। वांगे भाजलेले असल्यामुळे खूप जास्त शिजवायची गरज नसतो। फक्त मिश्रण एकजीव करून अगदी एक वाफ आणली तरी होऊन जाणार। खूप सारा इथं चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथं अगदी मस्त लुसलुसीत वांग्याचा भरीत तयार आहे। तर अगदी आपण मुलांना टिफिनसाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी वांग्याचा भरीत खायला मस्तच वाटतो। तर तुम्हाला वांग्याचा भरीत कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।